मातरम. आपण आज भेटत आहोत हिंदवी रेडिओच्या सत्संग या कार्यक्रमात. हिंदवी रेडिओ 89.6 या हर्ट्जवर आपण ऐकू शकता. आज आपण भारत विकास परिषद या संपूर्ण देशभर काम करत असलेल्या एक समाजसेवी संस्थेबद्दल माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत या संस्थेच्या सातारा शाखेच्या अध्यक्षा सौ सीमाताई दाते. सौ सीमाताई दाते या शिक्षण क्षेत्रातून विस्तार अधिकारी या पदावरून निवृत्त झालेल्या आहेत आणि गेल्या 12 ते 15 वर्षापासून भारत विकास परिषद या संस्थेशी जोडल्या गेलेल्या आहेत. मागच्या 2 वर्षापासून त्या समर्थपणे भारत विकास परिषद सातारा शाखेच्या अध्यक्षपद निभावत आहेत आणि आज त्यांच्या माध्यमातून आपण गप्पांच्या स्वरूपात या संस्थेबद्दल विशेष माहिती आणि उपक्रमाबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार सीमाताई, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार सर. श्रोते हो, आपण कुठे ना कुठे वृत्तपत्रात बातम्यांमध्ये भारत विकास परिषद हे नाव वाचलं असेल, कुठे रस्त्यावरती फ्लेक्समध्ये आपल्या नजरेत पडलं असेल. विशेषतः दिव्यांग सेवा हा या संस्थेचा फार मोठा उपक्रम वर्षभर सार्वत्रिकरित्या सर्व ठिकाणी घेतला जातो. तर सीमाताई, या भारत विकास परिषदेची नेमकी स्थापना कुठल्या विचारातनं, कुठल्या प्रेरणेनं आणि कधी झाली? 1962 साली भारत चीन युद्ध झालं आणि त्यात असंख्य सैनिक अपंग झाले. शासकीय मदत कार्य सुरू होतंच, पण संख्या एवढी जबरदस्त होती की तिथपर्यंत मदत कार्य पोहोचायला थोडासा उशीर होत होता. आणि हे लक्षात घेऊन दिल्ली येथील काही सिनियर सिटीजन एकत्र आले आणि त्यांनी या देशाचे आपण काही देणे लागतो, आपणही काहीतरी केलं पाहिजे देशासाठी, या सेवा भावनेतून जयपूर फूट देण्याची संकल्पना राबवली. आणि त्यानंतर युद्ध परिस्थिती निवळली तरी देखील ही संस्था आपण सुरू ठेवूया, हेच सेवाकार्य आपण सुरू ठेवूया, या माध्यमातून आपल्याला देशसेवा करता येईल या विचाराने त्यांनी या ग्रुपला सिनियर काउन्सिल सिटीजन असं नाव दिलं, क्लब असं नाव दिलं आणि एक ती संस्था स्थापन झाली. कृत्रिम अवयव देणारी संस्था म्हणून तिचा खूप नावलौकिक झाला. अनेक ठिकाणचे लोक त्याला जोडत गेले आणि या क्षेत्रातील अनेक मंडळींनी एकत्र येऊन असा विचार केला आणि 12 जानेवारी 1963 रोजी स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी होती. त्यानिमित्ताने डॉक्टर सूर्यप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेचं नामकरण भारत विकास परिषद या संस्थेमध्ये झालेलं आहे. भारत माता हे आपले आराध्य दैवत आणि सार्वधार्मिकता, आत्मानुभव, सेवा, शक्ती आणि निर्भयता यांच्याबरोबर शिक्षणाचा महामंत्र देणारे स्वामी विवेकानंदजी हे या दोन्ही प्रतीकांना आपण पथदर्शक म्हणून त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. आजही भारत विकास परिषदेचा कोणताही कार्यक्रम असो, त्याची सुरुवात नेहमी संपूर्ण वंदे मातरमने होते आणि भारत माता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनानेच होते, हे वैशिष्ट्य आहे. सैन्यातून जखमी झालेल्या आपल्या सीमेवर लढणाऱ्या बांधवांना जशी गरज भासेल आणि त्याचं आयुष्य पुढचं स्वावलंबनाने जगता यावं यासाठी त्याला कृत्रिम अवयव, हात किंवा पाय देण्याच्या संकल्पनेतून भारत विकास परिषदेचा विचार पुढे आला. त्याला जसं तुम्ही आता सांगितलं की सिनियर सिटीजन्स क्लब असं सुरुवातीला नाव दिलं गेलं होतं, परंतु हा उपक्रम निव्वळ सैनिकांपुरताच मर्यादित न राहता ह्याला पूर्ण देशव्यापी करणं आवश्यक आहे. या भावनेतनं एक संस्थाचं रूप देण्यात यावं अशा विचारातनं भारत विकास परिषदेची ही स्थापना झाली. सुरुवातीला मला वाटतं ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग जयपूरला होत होतं आणि म्हणून जयपूरचा फूट, तो जयपूर फूट या नावानं तो प्रसिद्ध झाला. आज विविध ठिकाणी याचं मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन केलं जातं, तरी सामान्यतः त्याला जयपूर फूट असंच म्हटलं जातं. बरोबर आहे ना? आता मॉड्युलर फूट असं म्हटलं जातं, कारण त्यामध्ये खूप विविधता आलेली आहे. आता सीमाताईंनी सांगितलं तसं त्यामध्ये विविध संशोधनांती आली आणि आता आपण त्याला मॉड्युलर फूट किंवा कॅलिपर्स या स्वरूपात ओळखतो. तर हे अतिशय महत्वाचं काम घेऊन भारत विकास परिषद जन्माला आली आणि पुढे तिचं काम सुरू झालं.
तर भारत विकास परिषदेचा आजचं वर्तमानातलं कार्यक्षेत्र आणि विस्तार याबद्दल थोडंसं जास्तीचा तपशील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो, नक्कीच मलाही ही माहिती द्यायला आवडेल. 1962 साली दिल्ली येथे हे बीजारोपण केलेलं हे छोटंसं रोपटं आज विशाल अशा वृक्षामध्ये रूपांतरित झालेले आहे. परिषदेचा विस्तार आणि आवाका इतका मोठा आहे की भारताबाहेरही वेगवेगळ्या स्थानिक नावाने ही संस्था आपलं कार्य करत असते. अनेक क्षेत्रात कार्यासाठी स्थिरवलेले मूळचे भारतीय नागरिक या परिषदेच्या कार्याला हातभार लावत असतात. आज 10 क्षेत्र, 800 प्रांत, 2000 पेक्षा अधिक शाखा, 412 जिल्ह्यात 84,000 पेक्षा जास्त असे सदस्य या शाखेचे आहेत. बुद्धिजीवी प्रबुद्ध नागरिकांचे आणि समाजसेवकांचे एक उत्तम असं नेटवर्क म्हणजे भारत विकास परिषद असं सांगता येईल. देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजवत समाजातील वंचित गरजू लोकांचा बहुआयामी विकास करणे हे आम्ही ध्येय ठरवलेलं आहे. परिषद त्या दृष्टीने कार्य करते. भारत विकास परिषद ही केवळ एक संस्था नाही, तर राष्ट्रकार्याचा हा एक विचार आहे. सामाजिक सांस्कृतिक विकास, राष्ट्रीय एकात्मता आणि सेवाकाल यांना समर्पित एक गैर राजनैतिक स्वैच्छिक अशी ही संस्था आहे. शाखा, प्रांत, क्षेत्र आणि केंद्र अशी परिषदेची संरचना आहे. परिषदेचे लक्ष आहे स्वस्थ, समर्थ, संस्कारित भारताची निर्मिती करणे. तर सिद्धांत आहेत संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण. शाखेची एक वेबसाईट पण आहे bbpindia.com. या साईटवर संस्थेची सर्व माहिती आपल्याला उपलब्ध आहे. संपर्क, सहयोग, सेवा, संस्कार आणि समर्पण ही आपण एक परिषदेची एक पंचसूत्री आहे की ज्या आधारे आपण आपलं काम करता असं सांगितलं. ओघानं त्यातलं सुरुवातीचा आयाम म्हणजे संपर्क. तर संपर्काबद्दल आपण नेमकं काय सांगू शकाल? एक छोटीशी व्याख्या सांगते आधी. समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांशी संपर्क करून त्यांच्या सहयोगातून समाजातील संस्कारी लोकांना सेवेच्या भावनेतून पुढे नेऊन समर्पण भावनेपर्यंत पोहोचवून आपल्या देशाचा विकास करणे म्हणजे संपर्क. या संपर्कात परिषदेची पंचसूत्री अंतर्भूत आहे. संस्थेचे सदस्य, पदाधिकारी, समाजातील विविध घटक उदाहरणार्थ डॉक्टर्स, वकील, इंजिनियर्स असतील या सर्वांना भेटतात. छोटे मोठे व्यावसायिक असतात त्यांना भेटतात, वंचित घटकांना भेटतात आणि या सर्वांशी संपर्क करून या सर्वांना परिषदेची ओळख आणि परिचय करून दिला जातो. विविध कार्य सांगितली जातात आणि ज्या ज्यावेळी एखादा उपक्रम असेल त्या त्यावेळी त्यातील नामवंत मंडळींना आणि वंचित घटकातील लोकांना तिथे बोलवलं जातं आणि प्रत्यक्ष कार्य पाहिल्यावर हे लोक भारावून जातात आणि आपलं सदस्यत्व देखील स्वीकारतात. फक्त सदस्यत्व स्वीकारत नाहीत तर कोणी आपला बहुमूल्य वेळ देतो, कोणी सेवा देतात, कोणी आर्थिक मदत करतात, कोणी प्रत्यक्ष सभासत्व घेतात आणि परिषदेशी एकरूप होऊन कार्य करतात. कार्यकर्ते आपल्या विविध क्षेत्रातल्या लोकांशी उदाहरणार्थ 10 डॉक्टर्स, 10 इंजिनियर्स अशा सर्व क्षेत्रातील लोकांची संपर्क सूची तयार करतात आणि वेळोवेळी या सर्वांच्या सहकार्यातून परिषदेचे कार्यक्षेत्र वाढवत नेतात. शहर मोठे असेल तर एक सक्षम शाखा, अन्य भागात 2-3 शाखा काढतात. केवळ संपर्कातून सदस्य संख्या वाढवणे हेच लक्ष्य नसून समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग वाढवणे हे संपर्काच्या माध्यमातून घडते. भारत विकास परिषदेच्या वेगवेगळ्या उपक्रमातून आपण विविध स्तरातील विविध समाज घटकातील लोकांपर्यंत पोहोचता, ज्याला आपण संपर्काचं एक छान समर्पक नाव दिलंय. या संपर्कामधून आपण भारत विकास परिषदेचं कार्य सर्वसामान्य सर्व समाजापर्यंत पोहोचवत असतो आणि या माध्यमातून आपलं कार्य विस्तारत जातं. या कार्याचा मोठा सर्वात महत्त्वाचा भाग सेवा या गतिविधीनं आपण संबोधित करता. सेवा हे म्हटलं तर तसं खूप मोठं क्षेत्र आहे. आपण करू तेवढी सेवा, करू तेवढे आयाम या सेवेमध्ये येऊ शकतात. भारत विकास परिषदेनं नेमकं यातलं कुठलं सेवा कार्य अंगीकारले आणि ते कशा पद्धतीनं आपण करत असता?
दिव्यांग सेवा ही तर भारत विकास परिषदेची आरंभापासूनची खास ओळख आहे. अभिमानाने सांगावी अशी एक गोष्ट की पश्चिम महाराष्ट्र प्रांतात पुणे येथे कृत्रिम अवयव निर्मितीचे 2 कारखाने जे भारत विकास परिषदेचे स्वतःचे आहेत. या अवयवांच्या द्वारे केवळ प्रांतातच नव्हे तर विविध राज्यामध्ये जाऊन आपण हे दिव्यांग बांधवांची सेवा करतो. 50,000पेक्षा अधिक किंमत असलेले हात किंवा पाय आपण या दिव्यांग बांधवांना मोफत देत असतो. ही फार मोठी सेवा आहे आणि हे देत असताना कुठेही उपकार करतोय ही भावना नसते, तर आपण सेवा करतोय ह्या भावनेतून हे कार्य चालू असतं. मध्यवर्ती ठिकाण निवडले जाते आणि तिथे मग पहिल्यांदा सर्व्हे केला जातो की किती अपंग भेटतील आपल्याला, किती दिव्यांग भेटतील, त्यांना काय गरज आहे त्याचा सर्व्हे केला जातो. मध्यवर्ती ठिकाण ठरवलं जातं आणि त्यानंतर पुण्यातले काही डॉक्टर्स येतात आणि मध्यवर्ती ठिकाणी एकत्र येऊन त्या दिव्यांगांचं मोजमाप घेतलं जातं, त्यांच्या अवयवांचं मोजमाप घेतलं जातं आणि साधारण 1.5 महिना झाला किंवा 2 महिने झाले की हे अवयव तयार झाल्यानंतर ते अवयव प्रत्यक्ष दान करण्याचे जो कार्यक्रम असतो त्यावेळीही पुन्हा पुण्याची टीम येते आणि दिव्यांग बांधवांना हे मॉड्युलर फूड किंवा हेल्पिंग हँड ज्याला आपण म्हणतो की प्रत्यक्ष वस्तू उचलण्यापर्यंत हा हात कार्य करू शकतो, मूठ बंद करू शकतो किंवा हात उघडून प्रत्येक काम करू शकतो. अशा तऱ्हेचे अनेक उपक्रम कॅलिपर्स देतो आपण. त्याशिवाय दिव्यांगांना बसण्यासाठी लागणारी जी खुर्ची चेअर तीही आपण देऊ करतो. याशिवाय आरोग्य क्षेत्रामध्ये रक्तदान असेल, नेत्रदान असेल, दात, मुख, डोळे यांची सुद्धा तपासणी आपण शाळांमधून जाऊन करतो. थोडक्यात दिव्यांगांच्या संदर्भातला काम आपण शिबिरे आयोजित करून करता, असं एक साधारणतः आपल्या सांगण्याचा एक सारांश आहे. सीमाताईंनी सांगितलं तसं संस्थेच्या वेबसाईटवर आपण जर गेलात तर आपल्याला याविषयीची सविस्तर माहिती मिळेल की वर्षभरामध्ये किती शिबिरे आयोजित केली, येणाऱ्या कालावधीमध्ये किती शिबिरे कोणत्या कोणत्या ठिकाणी आयोजित केलेली जात आहेत आणि त्या ठिकाणी ज्यांना गरज आहे असे दिव्यांग बांधव कशा पद्धतीने संपर्क करून या सुविधेचा, या सेवेचा लाभ घेऊ शकतात. सीमाताई, आपण फक्त शिबिरातनच लोकांपर्यंत पोहोचतो का जर एखाद्याला कुणाला शिबिराव्यतिरिक्तही गरज असेल तर तो आपली ही मदत घेऊ शकतो? त्यासाठी त्याला फक्त पुण्याला जावं लागतं आणि पुण्याच्या कारखान्यामध्ये मोजमाप द्यावं लागतं किंवा जे काही त्याची शंका आहे मनातली ती तिथे जाऊन निरसन केली जाते. तर पुण्यामध्ये भारत विकास परिषदेच्या माध्यमातून चालवली जाणारी 2 केंद्र आहेत. आपण भारत विकास परिषदेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी संपर्क करून त्या क्षेत्रापर्यंत पोहोचलात तर अगदीचे दुर्गम ग्रामीण भागातला सुद्धा दिव्यांग बंधू या सेवेचा लाभ घेऊ शकतो. नुसतं त्याला कृत्रिम हात किंवा कृत्रिम पाय दिला जातो असं नाही, तर त्यानंतरची जी काय आवश्यकता असतील, त्यांचं शंका समाधान असेल, त्यांना उपयोग करताना येत असणाऱ्या अडचणी असतील किंवा कालावधीने 1 वर्ष 2 वर्षानंतर जर तो दिला गेलेला अवयव खराब झाला तर त्यामध्ये दुरुस्ती शक्य नसेल तर रिप्लेसमेंट म्हणजे नव्याने दुसरा अवयव त्याला दिला जातो. अशा पद्धतीचं हे अतिशय उपयोगी काम आपलं दिव्यांग सेवा या माध्यमातून चालतं. या व्यतिरिक्त आपण मगाशी म्हणालात की ज्येष्ठ नागरिकांचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील, आपण नेत्र तपासणी घेता, महिलांची आणि बालिकांची हिमोग्लोबिनच्या तपासण्या घेता, रक्तदान शिबिरे सुद्धा आपल्या माध्यमातून आयोजित केली जातात. या व्यतिरिक्त ज्याला सेवा म्हणता येईल अशा काही इतर क्षेत्रात आपले उपक्रम चालू असतात का? हो, नक्कीच. आदिवासी कल्याण हा जो प्रकल्प आहे आमचा, यात आश्रम शाळांना आपण गरजेनुसार मदत करतो, गणवेश वाटप करतो, अभ्यासिकांसाठी शैक्षणिक किट दिलं जातं, ते स्वाध्यायासाठी मुलं वापरू शकतात. जिथं मुलांना शाळेव्यतिरिक्त मार्गदर्शन मिळत नाही अशा ठिकाणी ही किट वापरली जातात. दिवाळी फराळ हा असाच एक मोठा प्रोग्राम आहे की आदिवासी या मुलांना दिवाळीच्या आधी कारखान्यामध्ये दिवाळीचा फराळ केला जातो आणि दिवाळीच्या 2 दिवस आधी या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो की जेणेकरून त्यांची दिवाळी गोड व्हावी. ही योजना खूप मोठ्या प्रमाणात सुरू असते. जनजातीची वस्ती असेल तर तिथं आरोग्य सेवा,
कपडे, भांडी वाटपही आपण परिषदेच्या माध्यमातून करत असतो. महिला एवं बालविकास हा आमचा एक मोठा विभाग आहे आणि याच्या माध्यमातून युवती आणि महिलांचं हिमोग्लोबिन त्याची तपासणी करतो. कारण स्त्रिया ज्या असतात त्या स्वतःकडे लक्ष देत नाहीत, कुटुंबामध्ये इतक्या रंगलेल्या असतात की त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही आणि बऱ्याच वेळा हिमोग्लोबिन कमी होतं ते लक्षात येत नाही आणि त्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण होतं. यासाठी महिला आणि तरुणी यांचा आपण हिमोग्लोबिन तपासणी करतो. कर्करोग हा सार्वत्रिक आढळणारा आत्ताचा मोठा रोग मानला जातो. त्याच्या संबंधात मौखिक आणि स्तनाचा कर्करोग याचा आपण प्राथमिक शिबिर घेतो. तज्ञ डॉक्टर तिथे तपासणी करतात आणि मार्गदर्शनाद्वारे तुम्हाला यातली काही लक्षणं आढळतात का असा संपर्क साधतात आणि ज्या व्यक्तीनं संपर्काच्या माध्यमातून काही मदत हवी असेल तर ते डॉक्टर्स तिथे आपल्याला मदत करतात. सरळ सामूहिक विवाह हा एक मोठा प्रोग्राम असतो. हाही उपक्रम अनेक शाखा घेत असतात. पर्यावरणासंबंधी जनजागृती, वृक्षारोपण असेल, सीड बॉल निर्मिती असेल, असे अनेक उपक्रम आपले सुरूच असतात. सेवा म्हणून ते आपण करतो. भूकंप असेल, अपघात असेल, भूस्खलन असेल, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, अशा आपत्तीजन्य परिस्थितीत सुद्धा परिषद सेवा देत असते आणि हे सेवेचं कार्य अतिशय निरपेक्ष भावनेने भारत विकास परिषद करीत असते. समाजातील विविध घटक, मग ते वंचित घटक असतील, आदिवासी असतील, महिला असतील, बालिका असतील, ज्यांना ज्यांना म्हणून जिथे जिथे जी जी गरज आहे तिथपर्यंत पोहोचणं हे साधारणतः भारत विकास परिषदेचं कार्यक्षेत्र आहे. आपण ही सेवा ज्या वेळेला देतात त्यावेळेला आपण आपल्याशी जोडलं जायचं असेल, आमच्या श्रोत्यांना हे ऐकून इच्छा झाली की आपणही याच्याशी जोडलं जावं, तर ते या विविध उपक्रमामध्ये कोणत्या पद्धतीनं आपल्याशी सहभाग करू इच्छितात ते जरा विस्तारानं सांगितलं तर श्रोत्यांना आणखी उपयोगाचं आमच्या होईल. प्रत्यक्ष कार्यामध्ये तर तुम्ही येऊ शकता, पण प्रायोजकत्वही आपण घेऊ शकता. ज्यांना वेळ देता येणं शक्य आहे त्यांनी आपला वेळ द्यावा. ज्यांना आर्थिक मदत करायची आहे त्यांनी आर्थिक मदत करावी आणि स्वयंसेवी भावनेने हे कार्य आपण कोणीही करू शकता. जरूर आपण सहभागी व्हा. जसं मगाशी सीमाताईंनी सांगितलं की दिवाळी फराळ हा एक त्यांचा फार मोठा उपक्रम आहे की दिवाळीपूर्वी साधारणतः 1 महिन्यापासून याची तयारी चालते. हो, सुरू बरोबर असते. आहे अगदी ना? बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि मग आदिवासी विद्यार्थी असतील किंवा सीमेवर लढणारे सैनिक असतील, असते. त्यांच्यापर्यंत हा दिवाळीचा फराळ प्रत्यक्ष दिवाळीच्या दिवशी पोहोचेल असं सगळं एकंदरीत नियोजन केलं असतं. जातं. मग त्यामुळे श्रोत्यांपैकी आपल्याला जर सहभागी व्हायची इच्छा असेल तर आपण त्या पद्धतीनं देतात. दिवाळीपूर्वी जर भारत विकास परिषदेशी संपर्क केला तर आपणही आपलं योगदान देऊ शकता, जेणेकरून आपली दिवाळी या आदिवासी मुलांबरोबर साजरी होईल, आपल्यासाठी सीमा रक्षण करणाऱ्या सीमेवरच्या सैनिकांबरोबर सुद्धा साजरी होईल. महिला आणि बाल विकासामध्ये आपण सांगितलं की हिमोग्लोबिनची तपासणी आपण करता, तर याबद्दलचा आपला काय अनुभव आहे की साधारणतः आपण शाळांमध्ये जाता, ग्रामीण भागामध्ये जाता आणि मग काय आढळतं आणि मग त्यासाठी आपण पुढे काय करतो? ठीक आहे. आम्ही ज्यावेळी शाळांमध्ये जातो त्यावेळी मुलांचं हिमोग्लोबिन तपासताना एक लक्षात येतं की 7च्या आत सुद्धा हिमोग्लोबिन आहे आणि ही अतिशय धोकादायक गोष्ट आहे. कमीत कमी 8 हिमोग्लोबिन असलंच पाहिजे. 8 ते 10 सर्वसामान्य मानलं जातं. खरं तर 11च्या पुढेच पाहिजे. पण अशी जर 7च्या आतही हिमोग्लोबिन असणारे विद्यार्थी किंवा महिला जर आम्हाला आढळली तर त्यांना आम्ही तज्ञ डॉक्टरांतर्फे मार्गदर्शन करतो. त्यांना खुराक देतो आणि औषध योजना देतो. जिथपर्यंत देतो की ते 8 ते 10 या गटामध्ये येत नाहीत तोपर्यंत आपण दर 3 महिन्यांनी फॉलोअप घेतो आणि 11च्या पुढे त्यांचं हिमोग्लोबिन जाईल त्याच वेळी आपण आपला शोध थांबवतो. या दृष्टीने महिला जागरूक राहतात आणि काय रोजच्या आहारामध्ये बदल केले पाहिजे. उदाहरणार्थ अगदी सोपी गोष्ट की निर्लेपमध्ये करू नका. तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये अन्न शिजवा. लोखंडाचा तवा वापरा जेणेकरून आयर्न तुमच्या पोटात जाईल. बाहेरचे पदार्थ खाऊ नका. त्यापेक्षा डाळिंब खा, सीताफळ खा, आंबा खा, पेरू खा. जे उत्तम स्रोत आहेत तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने. जे देशी फळं त्या त्या भागात निर्माण झालेली फळं ही आवर्जून खायला आम्ही सांगतो. त्याशिवाय खजूर आणि गूळ शेंगदाण्याचे लाडू आम्ही खायला सांगतो. ते साधी गोष्ट आहे, घरामध्ये उपलब्ध आहे, पण गृहिणी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि पिझ्झा बर्गर मागवतात. तर ते सोडून
सगळे देशी आणि घरात मिळणारे पदार्थ खावेत जेणेकरून हेमोग्लोबिनची तपासणी करताना आपल्याला कमतरता आढळणार नाही. दोन महत्त्वाच्या गोष्टी आता आपल्या या गप्पात लक्षात आल्या सीमाताई. एक म्हणजे आता अजूनही ग्रामीण भागामध्ये शालेय विभागामध्ये मुलींचं हिमोग्लोबिन 7 इतकं कमी आढळू शकतं की जे त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय ते शहरी चिंताजनक आहे. भागात उलट जास्त आहे, कारण बाहेरचे खाद्यपदार्थ खूप खातात आणि जे नकोय ते खातात आणि पाहिजे ते खात नाहीत. हा अतिशय विचार करण्यासारखा आणि गंभीर मुद्दा आहे की आजही शालेय मुलींचं आरोग्य अतिशय विचार करण्यासारख्या परिस्थितीमध्ये आहे. आणि सीमा त्यांनी अतिशय छोटा आणि चांगला साधा सोपा मार्ग सांगितला की फक्त आहारात बदल करा, सवयीत बदल करा. सवयीत बदल करा, आपलं हे रक्ताचं हिमोग्लोबिन पातळी वाढली जाईल. आणि हा साधा विचार भारत विकास परिषदेच्या माध्यमातून आपण जिथे गरज आहे त्या महिलांपर्यंत, त्या विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवत आहात. अतिशय खूप छान चांगलं काम आहे आपलं. मगाशी आपण जेव्हा बोलताना सांगितलं की भारत माता हे प्रेरणास्थान समोर ठेवून आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारावरती आपण काम करता. राष्ट्रीय विचार विद्यार्थ्यांमध्ये येणाऱ्या पिढीमध्ये रुजवावेत. साधारणतः या क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही फार मोठी सर्वव्यापी संघटना या क्षेत्रात चांगलं काम करते. आपण त्याच परिवारात काम करत आहात. तर संस्कार ही संकल्पना ठेवून आपण कोणकोणते उपक्रम आणि कुठे राबवतात त्याबद्दल जरा तपशिलानं सांगा मला. हा, भारत विकास परिषद संस्कारासाठी परिषदेचे असे 3 महत्वाचे उपक्रम राबवते आणि मातृभूमीविषयी प्रेम असेल, निष्ठा असेल, राष्ट्रीय एकात्मता असेल, ही साधण्यासाठी हे उपक्रम घेतले जातात. त्यातील पहिला उपक्रम म्हणजे समूहगान स्पर्धा. शालेय विद्यार्थ्यांसाठी 6 ते 8 विद्यार्थ्यांचा समूह यात भाग घेऊ शकतो. भारत विकास परिषदेने एक गीतावली तयार केलेली आहे. त्या गीतावलीमधील एक संस्कृत आणि एक हिंदी असं गीत तयार करून सादर करायचे असते. नियमावली या पुस्तकामध्ये सविस्तरपणे दिलेली असते. देश पातळीपर्यंत ही स्पर्धा सुरू होणार असते. त्यामुळे 1967 सालापासून जरी ही स्पर्धा होत असली तरी त्यात सुसूत्रता यावी म्हणून 1994 पासून याच गीतावलीतील गीत अनिवार्य असं केलेलं आहे. आणि दोन्ही विभागात आपण या स्पर्धेत भाग घेतला तरच आपल्याला पुढील स्तरावरती म्हणजे प्रांत स्तरावरती पहिला नंबर आल्यानंतर जाता येते. फक्त हिंदी गीत म्हटलं तर तुम्हाला तिथे जाता येत नाही. दुसरी अशी आमची अडचण असते की अनेक शाळा आम्हाला असं सांगतात की आमच्या शाळेत संस्कृत नाही आहे, फक्त हिंदी आहे, मग आम्ही हिंदी गीतातच भाग घेतो. आम्ही त्यांना भाग घेऊ देतो, परंतु प्रथम क्रमांकासाठी दोन्ही गीतं अनिवार्य आहेत, ही मात्र आमची नक्कीच अट असते आणि ती पूर्ण केल्याशिवाय त्यांना पुढच्या पातळीवर जाता येत नाही. दुसरी साधारणतः ही स्पर्धा कधी होते म्हणजे विद्यार्थ्यांना शाळांना तयारी करायची असेल तर त्या दृष्टिकोनातून माहिती म्हणून ही साधारणतः आपल्या स्पर्धेचा कुठल्या कालावधीमध्ये होते? साधारण ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आम्ही ही स्पर्धा घेतो आणि त्याचं नियोजन म्हणून एप्रिल किंवा जूनच्या सुरुवातीच्या काळात आम्ही प्रत्येक शाळांना भेटी देतो आणि ते आमच्या ह्या गीतावलीचं पुस्तक असेल, भारत को जानो पुस्तक असेल, ही दोन्ही पुस्तकं देतो. स्पर्धेची स्वतंत्र माहिती पुस्तिका असते ती देतो आणि या स्पर्धेमध्ये आमच्या भाग घ्या असं आवाहन करतो. आणि अनेक शाळा उत्सुक असतात, आम्हालाच फोन येत असतात की आम्हाला स्पर्धेत यायचंय आणि किती तारखेला स्पर्धा आहे. म्हणजे लोकांच्यात ती जाणीव जागृती झालेली आहे. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर राष्ट्रीय भावनेचंच गीत गावं म्हणून 7 ते 8 विद्यार्थ्यांच्या समूहानं हे गीत सादर करायचं असतं. गीत कुठलं निवडावं तर कुठलंही नको, एक पुस्तिका भारत विकास परिषदेनं तयार केलेली आहे. ती पुस्तिका आपण त्यांच्याकडनं त्यांच्याशी संपर्क करून मिळवू शकता. त्यातलं कुठलंही एक हिंदी आणि एक संस्कृत अशी 2 गीतं आपल्याला शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या समूहाकडनं बसवून घ्यायचे आणि साधारणतः ऑगस्टमध्ये जेव्हा स्पर्धा होईल शाखा स्तरावरची पहिली, त्या स्पर्धेला आपला संघ पाठवायचा आहे. मग त्यानंतर शाखेच्या पुढे प्रांताच्या नंतर क्षेत्र आणि मग केंद्रीय पातळीवर असं 4 टप्प्यामध्ये ही स्पर्धा घेतली जाते. संस्कृत या भाषेबद्दल आपण खूप वेळेला ऐकतो की संस्कृत आता कालबाह्य होते की काय, संस्कृत प्रचारात नाही, संस्कृत शिकवली जात नाही. मग
संस्कृत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, संस्कृतमध्ये विद्यार्थ्यांची रुची निर्माण व्हावी, यासाठी विशेष आग्रह धरून एक संस्कृत गीत कंपल्सरी किंवा त्यामध्ये अनिवार्य केलेलं आहे. तेव्हा शाळांनी या दृष्टीने तयारी करायला हरकत नाही की ठीक आहे, सुरुवातीला एखादं संस्कृत गीत नाही म्हणता येणार, पण प्रयत्न केला तर यावर्षी दुसऱ्या वर्षी या पद्धतीने आपण निश्चित तयारी करू शकता. त्यामध्येही आम्ही सूट दिली आहे की तुम्ही जर संस्कृत मधलं गीत येत नाही तुम्हाला, पण संपूर्ण वंदे मातरम त्या विद्यार्थ्यांनी बसवलं तरी आम्ही ते ऍक्सेप्ट करतो आणि त्याला पुढच्या स्पर्धेत जाऊ. वा, फारच छान. म्हणजे ही आणखी एक अतिशय उपयोगी गोष्ट तुम्ही सांगितली की संस्कृत मधलं जर गीत गायला अवघड जात असेल तर संपूर्ण वंदे मातरम, आपण आता आपल्या सर्वांना माहिती आहे श्रोत्यांना की गेल्या 1 महिना 1.5 महिन्यापूर्वीच आपल्या शासनानं, केंद्र शासनानं संपूर्ण वंदे मातरम गीत गायन आता अनिवार्य केलेलं आहे आणि शालेय किंवा बाहेरच्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा ते आता अनिवार्यपणे गायलं जातं, म्हटलं जातं. ते गीत जरी आपण बसवून या स्पर्धेमध्ये सादर केलं तरी ते स्वीकारार्ह आहे. आपला संघ त्यामध्ये निश्चित भाग घेऊ शकतो. शालेय विद्यार्थ्यांसाठी आपली दुसरी एक स्पर्धा आहे जी आपण सामान्य ज्ञानावर आधारित अशी ती स्पर्धात्मक घेतो. त्याबद्दल जरा थोडस जाणून घ्यायला आवडेल. भारत विकास परिषदेची ही दुसरी प्रश्नमंजुषा स्पर्धा, त्यासाठी पण आम्ही एक पुस्तिका देतो. भारत को जाना नावाची पुस्तिका शाळांपर्यंत पोहोचवली जाते आणि भारतातल्या ऐतिहासिक असेल, भौगोलिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक दृष्ट्या असतील, अनेक पुरस्कार मिळतात. त्यातले मानकरी असतील, म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार, पहिले राष्ट्रपती कोण, त्यांची आतापर्यंतची कारकीर्द, आता या घटकेपर्यंत कोणी राष्ट्रपती आहेत, त्या सगळ्यांची यादी या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. विविध असे पुरस्कार, त्यांची संस्कृती, खेळ, या सगळ्या विभागातून ही अतिशय दर्जेदार अशी पुस्तिका आहे की जी MPSCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उपयुक्त आहे. इतकी सुंदर पुस्तिका विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचवतो आणि ही स्पर्धा मात्र 2 गटात घेतली जाते. 2 गट असे असतात की 6वी ते 8वीचा कनिष्ठ गट आणि 9वी ते 12वीचा वरिष्ठ गट. यासाठी या पुस्तिकेवर आधारितच प्रश्नमंजुषा 7 राऊंडमध्ये घेतली जाते आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गेली 13 वर्ष मी स्वतः ही प्रश्नमंजुषा घेते आणि नकळत विद्यार्थ्यांचा वाढता ओघ या स्पर्धेकडे जास्त आहे. कारण कोण बनेगा करोडपती आपण पाहतो, त्यामध्ये सगळंच पैशात मोजलं जातं, पण इथे तुमचं ज्ञानात्मक विकास किती झालाय तो पाहिला जातो. त्यामध्ये जनरल राऊंड, सब्जेक्ट राऊंड, लकी राऊंड, रॅपिड फायर राऊंड, बझर राऊंड आणि जर टाय झाला तर टाय राऊंड, असे 7 राऊंड घेतले जातात. आणि या दोन्ही स्पर्धा म्हणजे भारत को जानो असेल, राष्ट्रीय समूहगान स्पर्धा असेल, यामध्ये प्रथम गट जो येतो त्याची निवड प्रांत स्तरावर, प्रांतावर जर प्रथम क्रमांक आला तर रिजन स्तरावर, क्षेत्रीय स्तरावर, आणि क्षेत्रीयावर यामध्येही पहिला क्रमांक आला तर राष्ट्रीय स्तरावर या दोन्ही स्पर्धांसाठी आपले संघ जाऊ शकतात. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की सातारमधली कन्याशाळा असेल, न्यू इंग्लिश स्कूल असेल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल असेल, या तिन्ही शाळा राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धेसाठी जाऊन आलेल्या आहेत. अरे वा, खूप छान. सातारा सारख्या पश्चिम महाराष्ट्राला एक साधारण एक जिल्हाचा असणाऱ्या गावाचा संघ केंद्रीय पातळीपर्यंत म्हणजे देश पातळीपर्यंत या माध्यमातून जाऊ शकतो किंवा पूर्वी गेलेला आहे. खूप छान उपक्रम आहे हा. आपण साधारण बघतो आता की शालेय विद्यार्थ्यांचं त्यांचं विशेष विषयात मला स्कोरिंग पाहिजे, मला अमुक क्षेत्रात ॲडमिशन पाहिजे, त्यासाठीचा अभ्यास असेल, परंतु सामान्य ज्ञान असं बघितलं तर फार कमी असतं. पुष्कळदा आपल्याला अशी विचित्र अनुभव येतात की विद्यार्थ्यांना भारत देशाबद्दलच्या साध्या साध्या गोष्टींची पण माहिती नसते. त्यामुळे भारत देशाचं विविध क्षेत्रातलं असणारं सामान्य गोष्टींबद्दलची माहिती असणारं एक पुस्तक भारत विकास परिषदेने तयार केलेले, त्या पुस्तकावर आधारित ही प्रश्नमंजुषाची स्पर्धा असते. या निमित्तानं मी सर्व शाळांना, शाळांच्या प्रमुखांना आवाहन करेल की या दोन्ही स्पर्धांमध्ये आपण आवर्जून आपले संघ पाठवत जा. विद्यार्थ्यांवरती राष्ट्रीय विचारांचं थोडंसं रोपण करता यावं या हेतूनं भारत विकास परिषद या क्षेत्रात काम करते. आणखी एखादा विद्यार्थ्यांसाठी आपला कुठला उपक्रम आहे काय? हो, नक्कीच आहे. गुरुवंदन आणि छात्र अभिनंदन नावाचा उपक्रम आम्ही घेतो.
गुरुपौर्णिमा ते 5 सप्टेंबर शिक्षक दिन या दरम्यान हा उपक्रम घेतला जातो. गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम असतो, की आज विद्यार्थी गुरूंना पाहिजे तेवढा आदर देतातच असं निश्चितपणे आपण ठामपणे म्हणू शकत नाहीये. तर त्या विद्यार्थ्यांमध्ये गुरुप्रती आदराची भावना निर्माण व्हावी आणि नमस्कार करणे हे विद्यार्थी वाकून नमस्कार करणे तर विसरतच चालले आहेत. तोही संस्कार गुरूंच्या प्रती अर्पण केला जावा यासाठी ही अ, आपण उपक्रम घेतो. यामध्ये 5 असे शिक्षक आपण निवडतो, की ज्यांनी या वर्षामध्ये काहीतरी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि असे 5 विद्यार्थी निवडतो, की ज्यांनी विविध क्षेत्रात काहीतरी प्रावीण्य मिळवलंय. अशांचा सत्कार भारत विकास परिषदेतर्फे आपण करत असतो आणि या निमित्ताने गुरुप्रती असणारी कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो. वा, छान. निश्चितच वाखाणण्यासारखं हे उपक्रम आपले शालेय विद्यार्थ्यांसाठी आहेत. मगाचपासून आपण ऐकतोय की दिव्यांग बंधू असतील, महिला असतील, बालिका असतील, आदिवासी क्षेत्रातली मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा आता शालेय विद्यार्थी, या विविध समाज घटकांसाठी आपण हे काम करत आहात आणि 2000वरून जास्त शाखा संपूर्ण भारतभर आणि काही शाखा भारताबाहेर सुद्धा आपल्या काम करत आहेत. सातारा शहरामध्ये नेमकी ही शाखा कधी आणि कुठल्या विचारानं सुरू झाली? दिव्यांग बांधव कॅम्पसाठी पुण्याहून काही व्यक्ती सातारला आलेल्या होत्या. तेथील काही लोकांना या त्या भेटल्या आणि त्यातून परिषदेच्या कार्याची सातारमध्ये ओळख सुरू झाली. मग आपल्या सातारच्या शहरातही अशी संस्था असावी ही संकल्पना पुढे आली. आदरणीय गिरीशभाई दोशी हे जे आता रिजनल जनरल सेक्रेटरी आहेत आणि उद्योजक सुभाषबाई दोशी असतील, कैलासवासी अनिलजी वाळिंबे असतील, कैलासवासी शहा सर असतील, कैलासवासी घोरपडे सर असतील, यांनी पुढाकार घेत सातारा शाखेची 1 मे 1999ला स्थापना केली आणि उद्घाटनाला राष्ट्रीय नेते माननीय दत्ताजी चितळे स्वतः उपस्थित होते. त्यांनी लावलेले हे रोपटे आज रौप्य महोत्सवी वर्ष पार करून बहरले आहे. 12व्या वर्षी तपपूर्ती नावाचा अंक त्यांनी आपण प्रकाशित केलेला होता आणि आज आपण रजत महोत्सवी अंक काढत आहोत. यात 25 वर्षाचा चढता आलेख आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. राष्ट्रीय स्तरावरून येणारे अनिवार्य कार्यक्रम तर शाखा घेतेच, पण इतरही स्वतःचे असे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सातारमध्ये सातत्याने राबवले जातात. उदाहरणार्थ संस्कार शिबिर असेल, आपण गेली 3 वर्ष 5 दिवसांचं संस्कार शिबिर, मोठी सुट्टी उन्हाळ्याची असेल किंवा दिवाळीची असेल त्याच्या आधी किंवा नंतर घेतो. पर्यावरणपूरक कार्यक्रम आपण राबवतो. सीड बॉल निर्मिती करतोय किंवा वृक्षारोपण करतोय. पण यंदा आम्ही एक महत्वाकांक्षी प्रकल्प घेतलाय, तो म्हणजे खिंडीतील गणपती परिसर हा साताऱ्यातला अतिशय ऐतिहासिक असा परिसर आहे आणि त्या परिसरात मोठ्या प्रमाणात वननिर्मिती करण्याची ही संकल्पना आम्ही यंदा घेत आहोत आणि त्याची सुरुवातही झालेली आहे. कोरोनाच्या काळातही पोलीस विभागाला औषधं आपण दिली, आर्थिक मदत केली. गरीब वस्तीत त्यावेळी कोणीही जात नव्हते अशा ठिकाणी आपण धान्य वितरण केलेलं आहे. पूरग्रस्तांना ही मदत आपण वेळोवेळी करतच असतो. जिल्हाधिकाऱ्याला यासाठी आपण चेक देत असतो. यंदा तर न्यू इंग्लिश स्कूल सातारा आणि कोरेगाव येथे 2 दिव्यांग बांधवांसाठी कॅम्प आपण आयोजित केलेले होते आणि आणखीन एक आदराने सांगावा असा एक उपक्रम की स्थायी प्रकल्प म्हणून आपण निसर्गोपचार केंद्र मार्गदर्शन असं एक केंद्र सुरू केले. डॉक्टर सुधीर जोशी जे आता उपाध्यक्ष आहेत ते हे केंद्र चालवतात. असे खूप उपक्रम आहेत. वेळेच्या अभावी सर्वांचाच नामोल्लेख करणे शक्य नाही, पण शाखा विविध उपक्रम राबवत असते. मगाशी सुरुवातीला सांगितलं की 1999 मध्ये आपली शाखा सातारामध्ये स्थापन झाली. म्हणजे साधारणतः एक 25 वर्ष आपल्या कार्याला उलटून गेली आहेत. म्हणजे आपलं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे असं आपण म्हणतो. म्हणजे 25 वर्षापासून आपण या पद्धतीचं काम सातारा शहर आणि परिसरात करत आहात. आपली शाखा अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहे. आपले महत्त्वाचे सेवा प्रकल्प जे आहेत की जसं आपण मगाशी सांगितलं की दिव्यांग बंधूंना सहायता, या पद्धतीचं आपलं आणि इतर सेवा प्रकल्प असतील. तर रौप्य महोत्सवी वर्ष आपलं आता पूर्ण झालंय, पण
तरीही आपण त्या संदर्भात काम करत आहात. तर या वर्षीचे म्हणजे आता येणाऱ्या वर्षाचे आपलं सातारा शाखेचं काय नियोजन आहे? आधी झालेलं कार्य सांगते. दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव देणे ही भारत विकास परिषदेची ओळख आहेच. हा प्रकल्प प्रत्येक शाखा राबवते, परंतु संपूर्ण प्रांताने एकत्रितपणे कार्य करत एक इतिहास घडवलाय. पश्चिम महाराष्ट्र प्रांताने इतकं मोठं कार्य केलंय की या कार्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. मोजमाप शिबिरामध्ये एकाच दिवशी 1200 लोकांचे तपासणीसह मोजमाप झाले आणि प्रदान कार्यक्रमा दिवशी 975 दिव्यांगांना अवयव प्रदान झाले. हा गिनीज बुक रेकॉर्ड झालेला आहे. आणि या मोजमाप शिबिराला सरसंघचालक मोहनजी भागवत उपस्थित होते. तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रत्यक्ष उपस्थित होते. भारत विकास परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतासाठी हा गौरवशाली क्षण होता. वनवासी कल्याणाचे विविध उपक्रम आपण घेतोच. मगाशी त्याची अनेक उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. स्थानिक गरजेनुसार काही सेवा प्रकल्प आपण घेत असतो. उदाहरणार्थ निर्मल वारी, यात वारकऱ्यांची सेवा करणे, अगदी वारकऱ्यांच्या आरोग्यासह त्यांचे तेल लावून पाय चेपून देण्याचं कार्य सुद्धा आमचे हे सभासद करत असतात. अशा काही शाखा त्यात पंढरपूर शाखा असेल किंवा बार्शी शाखा असेल, कारण त्यांच्या भागातच ही वारी जाते. त्यावेळी निर्मल वारी, शौचालयाचा वापर करा, अन्नदान तर आपण अनेक शाखा, पुणे शाखा असतं, पुण्यातल्या विविध शाखा असतील, उपासाचे पदार्थ असतील. आम्हीही काही वेळा सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती जाऊन अशा तऱ्हेचं अन्नदान केलेलं आहे. मोबाईल चार्जिंग करण्याचं सुद्धा छोटीशी सेवा आपण करत असतो. या खाद्यपदार्थांशिवाय अनेक लोकांना काहीतरी गरज असते, अगदी किरकोळ असते, पण ते सुद्धा आमचे स्वयंसेवक तिथे जाऊन सेवा देतात. जिथे कमी तेथे आम्ही, आणि सेवेची हमी ही उक्ती 100% आपल्या परिषदेला लागू होते. सेवा करत असताना समोर जी गरज असेल त्याला उपयोगी पडायची, ती सेवा द्यायची, या एका ओळीत आपण आपलं ह्या सर्व पद्धतीचं काम करत असतात. आपण अतिशय गौरवाचा उल्लेख केला की दिव्यांग बंधूंची वर्षभर सेवा करत असताना एक क्षण असा कधीतरी येतो की आपल्यालाही वाटतं की कुठेतरी या कामाची समाजाला नजरेत येण्यासाठी का होईना म्हणून नोंद व्हावी. आणि असं एक मोठं ऐतिहासिक काम आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने केल्याचं आपण सांगितलं की एका दिवशी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना कसं तपासणी करून हे कृत्रिम अवयव देता येतील. आणि त्याची संख्या एवढी मोठी होती की त्या संदर्भातलं जे गिनीज रेकॉर्ड असेल ते क्रॉस करून आपण आता हे नवीन आपलं रेकॉर्ड तिथे नोंद झालेलं आहे. आपले आणि भारत विकास परिषदेचे याबद्दल खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. श्रोतेहो, आपण मगाचपासून ह्या भारत विकास परिषदेच्या विविध क्षेत्रातील कार्यासंबंधात ऐकत आहात. सीमाते, मग ह्या कार्यामध्ये जर आम्हाला जोडून घ्यायचं असेल तर श्रोत्यांसाठी म्हणून आपण काय सांगू शकतो? भारत विकास परिषदेचं कार्य हा एक जगन्नाथाचा रथ आहे. अव्याहतपणे हे कार्य सुरूच आहे. जास्तीत जास्त युवक युवतींनी, नागरिकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी परिषदेच्या कार्यात स्वतःला जोडून घ्या. सदस्यत्व स्वीकारा, आणि ते शक्य नसेल तर वेळ द्या. तेही शक्य नसेल तर आर्थिक प्रायोजक तुम्ही बनू शकता आणि उपक्रमांना हातभार लावू शकता. आज सर्वांच्या सहकार्याने ही शाखा नवनवीन उपक्रम अधिक प्रभावीपणे करते, त्याला अधिक चालना मिळेल. राष्ट्रीय कार्य करण्याची आणि समाज ऋण फेडण्याची ही एक सुसंधी आहे. या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी, विशेषतः तरुण वर्गाने, मी पुन्हा पुन्हा तिथे जोर देते की रे, आम्ही कार्य करतोच, पण तरुण वर्ग यात समाविष्ट झाला तर भारताची उन्नती लवकर साधली जाईल. यासाठी या परिषदेच्या कार्याला प्रत्यक्ष सहभागी त्यांनी व्हावं, सभासदत्व घ्यावं आणि अन्य मार्गानेही परिषदेशी स्वतःला जोडून घ्यावं आणि राष्ट्रकार्यासाठी पुढे यावं. आपण भारत विकास परिषदेच्या संपर्कात या, भारत विकास परिषदेचं काम बघा, त्यातलं जे आपल्याला आवडेल, जे रुचेल त्या क्षेत्रामध्ये त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात करा. आपला सहयोग द्या. शक्य असेल तर आर्थिक
मदत करा, एखाद्या विशेष कार्यक्रमाचं प्रायोजकत्व घ्या. पण कुठल्याही निमित्तानं का होईना आपण या अतिशय चांगलं काम करणाऱ्या संस्थेशी जोडलं जा, असं या निमित्तानं मी आपणाला आवाहन करेल. आपल्याला या संबंधात जर अधिक माहिती हवी असेल, भारत विकास परिषदेशी जोडलं जायचं असेल, तर सध्या भारत विकास परिषदेच्या सातारा शाखेच्या अध्यक्षा म्हणून ज्या काम करतायत त्या सौ सीमाताई दाते. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 98 90 89 94 98. परत आणि येते. सचिव श्री प्रकाशजी बडतरे, त्यांचा संपर्क क्रमांक आहे 99 21 99 16 06. दोघांचे नंबर मी परत एकदा आपल्या सोयीसाठी सांगतो. अध्यक्षा सौ सीमाताई दाते, संपर्क क्रमांक 98 90 89 94 98. आणि सचिव श्री प्रकाशजी बडतरे 99 21 99 16 06. तर आपण यांच्याशी संपर्क करू शकता आणि भारत विकास परिषदेच्या या विविध क्षेत्रातील सेवा कार्याशी, संस्कार कार्याशी जोडलं जाऊ शकता. धन्यवाद सीमाताई, आपण आपला वेळ देऊन आमच्या श्रोत्यांना ही भारत विकास परिषदेची तपशीलवार माहिती दिली. श्रोतेहो, नमस्कार, धन्यवाद. मी किशोर देशपांडे, भारत विकास परिषद पश्चिम प्रांत संपर्क समन्वयक, आणि सौ सीमाताई दाते, सातारा शाखा अध्यक्षा. आपल्या सर्वांना नमस्कार. नमस्कार.